नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा जबरदस्त कंपनीचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहो, जे कंपनी JSW ग्रुपची कंपनी आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर ही कंपनी निफ्टी 50मध्ये इन्क्लूडसुद्धा आहे. तर चला बघूया कोणती आहे ते कंपनी आणि त्या कंपनीचा क्वार्टर 3चा रिझल्ट कसा आला आहे. तर मित्रांनो, आपण ज्या कंपनीबद्दल या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे JSW स्टील लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 931.95 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 14.74%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.27 लाख करोड रुपीजचा, म्हणजे 2.25 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.85%, FISची होल्डिंग आहे 25.59%, DISची होल्डिंग आहे 10.59% आणि JSW स्टील लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 18.24%. तर चला बघूया या कंपनीचा क्वार्टर 3चा रिझल्ट. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत JSW स्टील लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, येथे दिलेले सगळे नंबर करोडमध्ये दिले गेलेले आहे. आणि मित्रांनो, हे आहे JSW स्टील लिमिटेडचा इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हे आहे या कंपनीचा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 41,940 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 41,378 कोटी रुपये. आणि मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 39,684 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 41,378 कोटी रुपये. चला आता बोलूया JSW स्टील लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 42,134 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 41,525 कोटी रुपये. आणि या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 39,837 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 41,525 कोटी रुपये. चला आता बोलूया JSW स्टील लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 38,815 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 40,250 कोटी रुपये. आणि मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 38,644 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 40,250 कोटी रुपये. चला आता बोलूया JSW स्टील लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 3,303 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,178 कोटी रुपये. आणि मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 789 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,178 कोटी रुपये. चला आता बोलूया JSW स्टील लिमिटेडच्या नेट प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर 2,450 कोटी रुपयाने घसरून 715 कोटी रुपये आला आहे. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 50%पेक्षाही जास्तीने खाली आलेला आहे. आणि मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 404 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 719 कोटी रुपये. चला आता बोलूया JSW स्टील लिमिटेडच्या EPS बद्दल, म्हणजे अर्निंग पर शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडचा EPS
इयर ऑन इयर बेसिसवर 9.92 रुपीजने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 2.94 रुपीज. आणि मित्रांनो, या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.80 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 2.94 रुपीज. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.